असं का, की चित्रपट वाटायला येत नाहीये, की मानसी भूमिका नाकारते असं काही आहे? नाही, असं बिलकुल नाही आहे. कारण मी कुठल्याही कामाला आजपर्यंत जर तू मला फॉलो केलं असशील, माझ्या मुलाखती फॉलो केल्या असशील, तर मी कुठल्याही कामाला लहान-मोठं समजत नाही. मी काम करते. मग ते कोणत्याही रूपात असो. चित्रपट आले नाहीत असं नाही, चित्रपट आले. मी जेव्हा पदार्पण केलं होतं, तेव्हाही मी चित्रपटात आधी पदार्पण केलं, मग मालिका केली, मग बाकीचं सगळं म्हणजे माझी तेव्हा ट्रेन सुरू झाली. अ, ज्या पद्धतीचे चित्रपट मराठीत बनतायत, मला नाही वाटत की मी काही मिस केलं, फ्रँकली सेइंग. ज्यासाठी मराठी इंडस्ट्री ओळखली जाते ते आहे कंटेंट. कंटेंट हा हिरो असतो. मला काम करायचं होतं का मला अभिनय करायचा होता हा माझा फरक होता आणि मला अभिनय चूज करायचं होतं. का तर आपण चित्रपटात दिसतोय आणि आपण एक चित्रपट केला आणि आपल्या प्रोफाईलमध्ये एक चित्रपट ॲड झाला. मला असं काम करायचं नाही आहे आणि मी यापुढेही तसं कधीच करणार नाही. मला असं काहीतरी काम करायला आवडतं ज्यासाठी प्रेक्षक वर्ग माझ्यासाठी थांबतात. मग ते काहीही असो. आणि तो चित्रपट किंवा ते कंटेंट मला जर मिळालं असतं, तर मी डेफिनेटली केलं असतं, जे मला नाही मिळालं. आणि मला ह्याच्यात कुठेही रिग्रेट नाही वाटत, की आणि मी असंही नाही बोलणार, की लोकांनी मला चान्स नाही दिला किंवा लोकांनी माझ्यामध्ये तो विश्वास नाही दाखवला. कारण प्रत्येकाचे चॉईसेस असतात. मी तरी काय असं केलं होतं, की त्यांनी मला चूज करावं. सो मला एवढं कळून चुकलं, की काम करताना नेटवर्किंग खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्या नेटवर्किंगमध्ये कोणीतरी तुमच्यासाठी बोलणारं पाहिजे किंवा तो चान्स देणारं ती रिस्क फॅक्टर पाहिजे. तर आता खूप काळानंतर जेव्हा एक असा चित्रपट येतो, जेव्हा मी अजिबातच म्हणजे हा श्वास मी माझ्यासाठी घेतला होता, लेट मी करेक्ट इट फॉर यू. त्या श्वासानंतर मला जेव्हा 2 पात्री चित्रपट करायला मिळतो, ही माझ्यासाठी परीक्षा होती. आणि बरं झालं, की मी हा श्वास घेतला कारण जो चित्रपट आला त्याच्यामध्ये मला फोकस त्या चित्रपटात किंवा त्या व्यक्तिरेखेवर असला पाहिजे हे खूप इम्पॉर्टंट होतं. जर मी खूप काम करते आणि मग त्याच्यात अजून एक हा चित्रपट केला तर कदाचित मी तेवढा फोकस माझा नसता. मी ॲट ईज घेतलं असतं. मला दडपणाखाली काम करायला आवडतं आणि मी यापुढेही तसंच काम करणार.